नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं 3R मॅथ्स अकॅडमी MS या यूट्यूब चॅनलमध्ये। अजूनपर्यंत तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल 3R मॅथ्स अकॅडमी MSला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा। कारण मित्रांनो, महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे अंकगणित, बुद्धिमत्ता यांच्यावर खूप सारे व्हिडिओ तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर भेटणार आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक पण तुम्हाला भेटणार, म्हणून आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा मित्रांनो। अजून केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो, आणि ही लिंक आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि त्यांना पण सबस्क्राईब करायला लावा मित्रांनो। पहिला टॉपिक घेऊन आलो आहे आम्ही तुमच्यासाठी, संख्या व संख्याचे प्रकार। मित्रांनो, आपल्याकडे संख्या आणि संख्याचे भरपूर प्रकार आहे। संख्या तर आपल्याला म्हणजे 1 2 3 4 5 6 हे सगळे काय आहेत, संख्या आहेत मित्रांनो। अजून रिव्हर्सला गेलो आपण, -1 -2 -3 हे पण काय आहे मित्रांनो, संख्या आहे मित्रांनो। याच्यामधले पडलेले प्रकार आणि त्यांचे काही गुणधर्म आहे मित्रांनो, हे काय करणार आहे आपण बघणार आहे मित्रांनो। सगळ्यात पहिलं घेऊन आलो आहे तुमच्यासाठी नैसर्गिक संख्या। मित्रांनो, नैसर्गिक म्हणजे काय? नैसर्गिक म्हणजे निसर्गापासून उत्पन्न होणार। मित्रांनो, तुम्हाला जर एखादी काउंटिंगसाठी काही दिले तर तुम्ही मोजणार कसे त्याला? 1 2 3 4 5 6 7 हे आपल्या तोंडातून कसं निघतं मित्रांनो? नैसर्गिक निघतं, म्हणून त्यांना कोणता नंबर म्हणतात? नैसर्गिक संख्या। मित्रांनो, आपल्या तोंडातून नैसर्गिक कसे निघतात? 1 2 3 4 5 ... हे सगळे कसे निघत आहे आपल्या तोंडातून? नैसर्गिक निघत आहे मित्रांनो, म्हणून यांना कोणत्या संख्या म्हणतात? नैसर्गिक संख्या म्हणतात, नैसर्गिक संख्या म्हणतात। मित्रांनो, नैसर्गिक संख्येवर पण भरपूर प्रश्न विचारले जातात। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न जर तुम्हाला विचारला, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? मित्रांनो, तुम्हाला ऑटोमॅटिकली दिसत असेल की सर्वात लहान संख्या जी आहे नैसर्गिक ती किती आहे? 1 आहे मित्रांनो। आणि जर विचारलं तर मित्रांनो, सर्वात मोठी संख्या कोणती? तर मोठी संख्या आपल्याला सांगता येत नाही, त्याला अनंत म्हणतात मित्रांनो। अनंत म्हणजे ज्याचा अंत नाही असा अनंत, ही संख्या आपल्याला सांगता येणार नाही, एवढी मोठी नैसर्गिक संख्या असते मित्रांनो। मित्रांनो, अजून स्पर्धा परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दिलेल्या नैसर्गिक संख्यांची आपल्याला काय करायची राहते? बेरीज करायची राहते। त्यांची बेरीज आपल्याला, समजा मी जर तुम्हाला सांगितलं की 1 ते 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज करा, तर आपल्याला काय करावं लागतं? 1 1मध्ये 2 मिळवावं लागतं, 3 3मध्ये 3 मिळवावं लागतं, 6 6मध्ये 4 मिळवावं लागतं, 10 असं करत करत 10 पर्यंत पोचावं लागतं। 10 समजा तुम्हाला मी 10 पर्यंत दिलं, पण जर सांगितलं मी तुम्हाला 100 नैसर्गिक संख्यांची बेरीज करा, तर काय करणार मित्रांनो? त्याच्यासाठी एक महत्त्वाचा फॉर्म्युला घेऊन आलोय मित्रांनो तुमच्यासाठी, बघा, नैसर्गिक संख्यांची बेरीज। तर चला मित्रांनो, आता काय करू आपण? नैसर्गिक संख्यांची बेरीज करू मित्रांनो। नैसर्गिक संख्यांची बेरीज करणं खूप सोपं आहे मित्रांनो। जर तुम्हाला सांगितलं 1 ते 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज करा, तर 1मध्ये 2 2मध्ये 3 3मध्ये 4 असं मिळवत जायचं नाही मित्रांनो। त्याच्यासाठी एक खूप सोपा आणि महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, n+1/2, n गुणिले n अधिक 1/2। मित्रांनो, तुम्ही सांगणार की इथं सर n काय आहेत? n म्हणजे ही असते शेवटची संख्या मित्रांनो। जर शेवटची संख्या तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नैसर्गिक संख्यांची काय बेरीज करू शकतात मित्रांनो। आता प्रश्न काय दिले आपल्याला? 1 ते 10 नैसर्गिक संख्यांची बेरीज करा। जर समजा आपण लिहिलं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 असं करत करत शेवटची संख्या काय येणार मित्रांनो? आपल्याला 10। आणि ही बेरीज काय करायची मित्रांनो? आपल्याला करायची। ही बेरीज करण्यासाठी आपल्याला भरपूर टाईम लागेल आणि स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याकडे टाईमच नसतो। एका प्रश्नासाठी मोजून आपल्याकडे 40 ते 50 सेकंद असतो मित्रांनो, आणि आपल्याला टाईम वाचवायचा असतो, म्हणून आपल्याला ही ट्रिक वापरायची नाही। त्याच्यासाठी काय वापरायचे मित्रांनो? हा सूत्र वापरायचं, n गुणिले n अधिक 1/2। n म्हणजे काय मित्रांनो? शेवटची संख्या। आपल्याला 1 ते 10 संख्यांची बेरीज करायची असेल तर इथं शेवटची संख्या काय झाली आपली? 10। यांच्या जागेवर किती टाकायचं? 10। मी यांच्या जागेवर 10 टाकतो मित्रांनो। 10 गुणिले, इथं कोणतंही चिन्ह नाही म्हणजे काय आहे? गुणिले 10। आता यांच्या जागेवर परत काय टाका? 10। 10 अधिक 1/2 मित्रांनो। 2ने काय करा? 10ला भाग देऊन द्या, बे 1 बे, बे 5 10, काय राहिले इथं? 5 गुणिले 10 आणि 1 किती होतात मित्रांनो? 11, आणि 5 गुणिले 11, 11 5 55 मित्रांनो। तुम्ही काही सेकंदात या सगळ्या संख्यांची बेरीज करू शकतात मित्रांनो। आता तुम्ही म्हणणार सर हे तर खूप सोपं होतं, 10 पर्यंतच होतं, थोडी मोठी संख्या घ्या। मित्रांनो, आपण काय करू? आता 1 ते 100 नैसर्गिक संख्यांची बेरीज करू।
तुम्ही बोलले होते की सर 1 ते 10 नैसर्गिक संख्या हे खूप जवळचं झालं, थोडी मोठी संख्या घ्या आणि त्यांची बेरीज करा. मित्रांनो मी घेतली 1 ते 100 नैसर्गिक संख्यांची बेरीज. तसंच जर आपण 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक असं 100पर्यंत करत गेलो तर आपल्या पेपराचा वेळ संपून जाईल, तरी पण हा प्रश्न काही आपल्याशी सुटणार नाही. त्याच्यासाठी काय करा मित्रांनो, सोपं सूत्र वापरा. n गुणिले n अधिक 1 भागिले 2 नैसर्गिक संख्यांच्या बेरीज करण्यासाठी वापरला जाणारा हा सूत्र. आणि n काय असते मित्र, इथं शेवटची संख्या. चला तो सूत्र वापरू आणि 1 ते 100 नैसर्गिक संख्यांची काय करू, बेरीज करू. इकडं लिहितो मित्रांनो मी. आता काय करायचं आपल्याला, n म्हणजे काय आपली शेवटची संख्या. शेवटची संख्या काय आपली 100. यांच्या जागेवर 100 टाका. 100 गुणिले अजून परत यांच्या जागेवर किती टाका 100 अधिक 1 भागिले 2 विसरायचं नाही. आता काय करा, 2 आणि 100ला भाग देऊन द्या. बे 1 बे 5 10 आणि वरला हा 1 0 त्याच्यावर ठेवून दिलं मित्रांनो. 50 गुणिले खाली काय करावं लागेल आपल्याला, 50 गुणिले 100 अधिक 1 101 हा गुणाकार करा मित्रांनो. आता काय करतो मी 5 आणि 101 ला गुणून देतो आणि त्याच्यावर काय ठेवणार 0 ठेवणार. 5 1 5 5 0 0 5 1 5 आणि हा 0 काय करायचं मित्रांनो त्याच्यावर ठेवून द्यायचं. मित्रांनो 1 ते 100ची बेरीज आली 5050 मित्रांनो. काही सेकंदात तुम्ही नैसर्गिक संख्यांची बेरीज आता करू शकतात. सोपं आहे मित्रांनो. फक्त तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवायचे, n गुणिले n अधिक 1 भागिले 2. n म्हणजे काय असतं मित्रांनो, शेवटची संख्या. खूप सोपं आहे मित्रांनो नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठी. असंच अजून आपल्याकडे संख्यांचे भरपूर प्रकार आहे मित्रांनो. विषम संख्या आहे, समसंख्या आहे, मूळ संख्या आहे, परिमेय संख्या आहे, वास्तव संख्या आहे. या सगळ्या संख्यांचा प्रकार आपल्याला बघायचे. सगळ्यात पहिले बघितलं आपण नैसर्गिक संख्या. त्या मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर केलं नसेल तर शेअर करा लवकर, कारण खूप साऱ्या ट्रिक आपल्याला इथं भेटणार आहे. जसं नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठी तुम्हाला एक सूत्र भेटून गेलं, n गुणिले n अधिक 1 भागिले 2. काही सेकंदात तुम्ही नैसर्गिक संख्यांची बेरीज करू शकतात. असेच खूप साऱ्या सूत्र ट्रिक्स वगैरे तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनल 3R मॅथ्स अकॅडमीवर भेटणार आहे मित्रांनो. म्हणून सबस्क्राईब करा, तुम्ही सपोर्ट करा, आम्ही तुम्हाला पूर्ण सपोर्ट करू, पूर्ण ज्ञान देऊ मित्रांनो. स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास तुमचं उपयोग होईल. चला मित्रांनो, संख्या व संख्येच्या प्रकारामध्ये दुसरा प्रकार आहे आपलं समसंख्या. मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल 3R मॅथ्स अकॅडमी MS सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, कारण तलाठीचे पेपर लवकरच जवळ येत आहे मित्रांनो. आणि आमचे व्हिडिओ पण तुमच्याजवळ लवकर पोचायला पाहिजे, म्हणून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला संख्याचे दुसरा प्रकार बघू आपण, समसंख्या. मित्रांनो समसंख्या म्हणजे काय, समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. आता 2 ने पूर्ण भाग जाणे म्हणजे काय मित्रांनो, आपण कोणत्याही संख्येला जर 2 ने भाग दिलं तर बाकी किती राहायला पाहिजे, आपली 0 राहायला पाहिजे. त्या संख्येला काय म्हणू आपण, समसंख्या म्हणू मित्रांनो. आता प्रत्येक संख्येला 2 ने भाग देत बसायचे का, नाही. तर त्याच्यासाठी अजून एक ट्रिक आहे मित्रांनो, ज्या संख्येच्या एकक स्थानी, कोणत्या स्थानी, एकक स्थानी म्हणजे शेवटचा अंक जर 0 2 4 6 8 हे अंक असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं, समसंख्या. मित्रांनो उदाहरण क्रमांक 1 घ्या, 18. आता 18 ही लहान संख्या आहे, त्याला तुम्ही 2 ने भाग देऊन बघितले तर बाकी किती उरते, 0 उरते, म्हणून ती समसंख्या आहेत मित्रांनो. आता मोठी संख्या आली तर 2 ने भाग देत बसायचं नाही, कारण 2 ने भाग, एवढ्या मोठ्या संख्येला आपण 2 ने भाग दिलं तर आपला वेळ वाया जाईल. त्याच्यासाठी काय करायचं, दुसरी ट्रिक वापरायची मित्रांनो. एकक स्थानी काय बघायचं, 0 2 4 6 8 बघायचं मित्रांनो. दुसरी संख्याची एकक स्थानी संख्या आहे 8, म्हणून ही समसंख्या आहेत. दुसऱ्या संख्येमध्ये एकक स्थानी किती होतं, 8, म्हणून ती समसंख्या आहेत. आता उदाहरण क्रमांक 3 मध्ये बघा तुम्ही मित्रांनो, त्याच्या एकक स्थानी किती आहे, 9 आहेत. मित्रांनो 9 असेल तर ती समसंख्या राहणार नाही, कारण आपल्याला एकक स्थानी काय पाहिजे, 0 2 4 6 8 पाहिजे, आणि इथं किती आले, 9, म्हणून ही समसंख्या नाही. मित्रांनो तुम्हाला समसंख्या समजली असेल. आता येऊ आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. आपला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय, समसंख्यांची बेरीज करा. पहिल्या समसंख्यांची बेरीज करा.
एवढ्या संख्या दिलेल्या असतात आपल्याला समसंख्या, पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज करा, पहिल्या 20 समसंख्यांची बेरीज करा, असा प्रश्न येत राहतो. तर ते प्रश्न काय करू मित्रांनो आपण बघू. चला तर करू समसंख्यांची बेरीज. चला मित्रांनो, समसंख्यांची बेरीज करण्यासाठी तुम्हाला काय करायची, आता n/2 गुणिले n/2 अधिक 1 हा सूत्र वापरायचे मित्रांनो. n काय इथं शेवटची संख्या. उदाहरण घेतले आपण 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक असं करत करत आपण अधिक 20 पर्यंत केलं तर यांची बेरीज किती येईल असं आपल्याला जर विचारलं असेल तर मित्रांनो अशी 2मध्ये 4 मिळवा 6 झाले, 6मध्ये 6 मिळवा 12 झाले. असं करत गेलो तर आपल्या पेपराचा टाइम संपेल आणि आपला पेपर काय राहणार आहे, अपूर्ण राहणार आहे आणि आपण पास होणार नाही. त्याच्यासाठी काय करा मित्रांनो, हा फॉर्म्युला वापरा. आता इथं शेवटची संख्या बघितली तर किती आहे मित्रांनो, ती 20 आहे मित्रांनो. तर 20 चे काय करा तुम्ही 2 ने भाग. 20 चा काय करा मित्रांनो, तुम्ही 20 ला 2 ने भाग द्या. 20 भागिले 2 मध्ये गुणाकारचे चिन्ह आहे तर गुणाकारचे चिन्ह द्या. मध्ये n म्हणजे शेवटची संख्या 20 भागिले 2 अधिक 1 मित्रांनो, हा अधिक 1 करायचं विसरू नका. आता बघा 2 ने भाग दिलं, बे 1 बे बेदाओ 20. इथे पण काय येणार, बे 1 बे बेदाओ 20 म्हणजे 10 गुणिले 10 आणि 1 किती झाले 11 मित्रांनो. 10 गुणिले 11 110. तर मित्रांनो समसंख्याची बेरीज करण्यासाठी काय करा, हा सूत्र वापरा. n/2 गुणिले n/2 अधिक 1 म्हणजे तुम्ही समसंख्यांची बेरीज काय करू शकतात, लवकर काढू शकतात. एवढं काही आठवत नसेल तर मित्रांनो काय करा, सोपी आयडिया करा. शेवटची संख्या काय करा, त्याचे निम्मे करून घ्या. निम्मे करा म्हणजे 20च्या निम्मे 10 गुणिले त्या 10 मध्ये काय करा 1 मिळवून द्या. 10 मध्ये 1 मिळवले 11, या दोघांचा गुणाकार केलं 110 म्हणजे या समसंख्यांची बेरीज किती येते 110. मित्रांनो सोपी स्ट्रिक आहे. आमची स्ट्रिक आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण खूप सारे स्ट्रिक तुम्हाला असं पुढे भेटणार आहे. चला आता समसंख्यांची बेरीज झाली, समसंख्या बघितली आपण. आता काय करू, विषम संख्या आणि विषम संख्याची बेरीज कशी करायची हे आपण बघू मित्रांनो. चला विषम संख्या बघू. चला मित्रांनो, यादी आपण नैसर्गिक संख्या आणि समसंख्या बघितली. आता बघू विषम संख्या. मित्रांनो विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही. काय म्हटले, पूर्ण भाग जात नाही त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. आता 2 ने पूर्ण भाग जात नाही म्हणजे काय, त्याच्यामध्ये बाकी काहीतरी उरणार आहे मित्रांनो. किंवा काय करायचं, ज्या संख्येच्या एकक स्थानी त्याचं काय करायचं, एकक स्थान चेक करायचं. एकक स्थानी 1 3 5 7 9 आले तर त्या संख्येला काय म्हणायचं, विषम संख्या. उदाहरण बघा मित्रांनो, 17ला तुम्ही 2 ने भाग दिलं तर बाकी किती उरून जाते, 1 उरून जाते. म्हणून ही काय आहे, त्याला 2 ने पूर्ण भाग गेलं का नाही, म्हणून ही विषम संख्या आहेत मित्रांनो. आता नंबर 2, आता ही मोठी संख्या झाली मित्रांनो, याला 2 ने भाग देऊन परवडणार नाही. मग काय करायचं, त्याचं एकक स्थानचा अंक चेक करायचं मित्रांनो. एकक स्थानचा अंक किती आहे 3 आणि आपण म्हटलोय ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 असेल तर ती विषम संख्या असते. पुढचं उदाहरण बघा मित्रांनो, उदाहरण क्रमांक 3 मध्ये एकक स्थानचा अंक किती आहे 6. तो 1 3 5 7 9 याच्यामधल्या आहेत का नाही, म्हणून ही विषम संख्या नाहीत. मित्रांनो तुम्हाला विषम संख्या समजली असेल. आता काय करू आपण, विषम संख्यांची बेरीज कशी करायची हे बघू. चला मित्रांनो विषम संख्येची बेरीज बघून घेऊ. अजून आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या लवकरात लवकर. असे भरपूर स्ट्रिक तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा लवकर. चला पुढे बघू विषम संख्यांची बेरीज. चला मित्रांनो, संख्या व संख्येच्या प्रकारामध्ये दुसरा प्रकार आहे आपलं समसंख्या. मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल 3R मॅथ्स अकॅडमी MS सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, कारण तलाठीचे पेपर लवकरच जवळ येत आहे मित्रांनो आणि आमचे व्हिडिओ पण तुमच्याजवळ लवकर पोचायला पाहिजे, म्हणून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. चला संख्याचे दुसरा प्रकार बघू आपण, समसंख्या. मित्रांनो समसंख्या म्हणजे काय, समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला समसंख्या असे म्हणतात. आता 2 ने पूर्ण भाग जाणे म्हणजे काय मित्रांनो, आपण कोणत्याही संख्येला जर 2 ने भाग दिलं तर बाकी किती उरायला पाहिजे, आपली 0 उरायला पाहिजे. त्या संख्येला काय म्हणू आपण, समसंख्या म्हणू.
मित्रांनो आता प्रत्येक संख्येला 2ने भाग देत बसायचे का? नाही. तर त्याच्यासाठी अजून एक ट्रिक आहे मित्रांनो, ज्या संख्येच्या एकक स्थानी, कोणत्या स्थानी? एकक स्थानी म्हणजे शेवटचा अंक जर 0 2 4 6 8 हे अंक असेल तर त्या संख्येला काय म्हणायचं? समसंख्या. मित्रांनो उदाहरण क्रमांक 1 घ्या, 18. आता 18 ही लहान संख्या आहे, त्याला तुम्ही 2ने भाग देऊन बघितले तर बाकी किती उरते? 0 उरते, म्हणून ती समसंख्या आहेत मित्रांनो. आता मोठी संख्या आली तर 2ने भाग देत बसायचं नाही, कारण 2ने भाग, एवढ्या मोठ्या संख्येला आपण 2ने भाग दिलं तर आपला वेळ वाया जाईल. त्याच्यासाठी काय करायचं? दुसरी ट्रिक वापरायची मित्रांनो. एकक स्थानी काय बघायचं? 0 2 4 6 8 बघायचं मित्रांनो. दुसरी संख्याची एकक स्थानी संख्या आहे 8, म्हणून ही समसंख्या आहेत. दुसऱ्या संख्येमध्ये एकक स्थानी किती होतं? 8, म्हणून ती समसंख्या आहेत. आता उदाहरण क्रमांक 3 मध्ये बघा तुम्ही मित्रांनो, त्याच्या एकक स्थानी किती आहे? 9 आहेत. मित्रांनो 9 असेल तर ती समसंख्या राहणार नाही, कारण आपल्याला एकक स्थानी काय पाहिजे? 0 2 4 6 8 पाहिजे, आणि इथं किती आले? 9, म्हणून ही समसंख्या नाही. मित्रांनो तुम्हाला समसंख्या समजली असेल. आता येऊ आपल्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. आपला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय? समसंख्यांची बेरीज करा. पहिल्या समसंख्यांची बेरीज करा. एवढ्या संख्या दिलेल्या असतात आपल्याला समसंख्या. पहिल्या 10 समसंख्यांची बेरीज करा, पहिल्या 20 समसंख्यांची बेरीज करा, असा प्रश्न येत राहतो. तर ते प्रश्न काय करू मित्रांनो आपण बघू. चला तर करू समसंख्यांची बेरीज. चला मित्रांनो, समसंख्यांची बेरीज करण्यासाठी तुम्हाला काय करायची? आता n भागिले 2 गुणिले n भागिले 2 अधिक 1 हा सूत्र वापरायचे मित्रांनो. n काय इथं? शेवटची संख्या. उदाहरण इथले आपण 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 अधिक 10 अधिक असं करत करत आपण अधिक 20 पर्यंत केलं तर यांची बेरीज किती येईल असं आपल्याला जर विचारलं असेल तर मित्रांनो अशी 2मध्ये 4 मिळवा, 6 झाले, 6मध्ये 6 मिळवा, 12 झाले. असं करत गेलो तर आपल्या पेपराचा टाइम संपेल आणि आपला पेपर काय राहणार आहे? अपूर्ण राहणार आहे आणि आपण पास होणार नाही. त्याच्यासाठी काय करा मित्रांनो, हा फॉर्म्युला वापरा, n भागिले 2. आता शेवटची संख्या जर सांगितली, आता इथं शेवटची संख्या बघितली तर किती आहे मित्रांनो? ती 20 आहे मित्रांनो. तर 20 चे काय करा तुम्ही? 2ने भाग द्या. 20 चे काय मित्र? 20 चं काय करा मित्रांनो तुम्ही? 20 ला 2ने भाग द्या. 20 भागिले 2 मध्ये गुणाकारचे चिन्ह आहे तर गुणाकारचे चिन्ह द्या. मध्ये n म्हणजे शेवटची संख्या, 20 भागिले 2 अधिक 1. मित्रांनो हा अधिक 1 करायचं विसरू नका. आता बघा 2ने भाग दिलं, 2 1 2 बेदाओ 20. इथे पण काय येणार? 2 1 2 बेदाओ 20 म्हणजे 10 गुणिले 10 आणि 1 किती झाले? 11. मित्रांनो 10 गुणिले 11 110. तर सोपी आयडिया होती मित्रांनो. समसंख्यांची बेरीज करण्यासाठी काय करायचं? n भागिले 2 अधिक n भागिले 2 अधिक. तर मित्रांनो समसंख्यांची बेरीज करण्यासाठी काय करा? हा फॉर्म्युला. तर मित्रांनो समसंख्याची बेरीज करण्यासाठी काय करा? हा सूत्र वापरा, n भागिले 2 गुणिले n भागिले 2 अधिक 1. म्हणजे तुम्ही समसंख्यांची बेरीज काय करू शकता? लवकर काढू शकतात. एवढं काही आठवत नसेल तर मित्रांनो काय करा? सोपी आयडिया करा. शेवटची संख्या काय करा? त्याचे निम्मे करून घ्या. निम्मे करा म्हणजे 20 च्या निम्मे 10 गुणिले त्या 10 मध्ये काय करा? 1 मिळवून द्या. 10 मध्ये 1 मिळवले 11. या दोघांचं गुणाकार केलं 110. म्हणजे या समसंख्यांची बेरीज किती येते? 110. मित्रांनो सोपी स्ट्रिक आहे. आमची स्ट्रिक आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण खूप साऱ्या स्ट्रिक तुम्हाला असं पुढे भेटणार आहे. चला आता समसंख्यांची बेरीज झाली, समसंख्या बघितली आपण. आता काय करू? विषम संख्या. आणि विषम संख्यांची बेरीज कशी करायची हे आपण बघू मित्रांनो. चला विषम संख्या बघू. चला मित्रांनो यादी आपण नैसर्गिक संख्या आणि समसंख्या बघितली. आता बघू विषम संख्या. मित्रांनो विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात नाही. काय म्हटले? पूर्ण भाग जात नाही.
त्या संख्येला विषम संख्या असे म्हणतात. आता 2ने पूर्ण भाग जात नाही म्हणजे काय, त्याच्यामध्ये बाकी काहीतरी उरणार आहे मित्रांनो. किंवा काय करायचं, ज्या संख्येच्या एकक स्थानी त्याचं काय करायचं, एकक स्थान चेक करायचं. एकक स्थानी 1 3 5 7 9 आले तर त्या संख्येला काय म्हणायचं, विषम संख्या. उदाहरण बघा मित्रांनो, 17ला तुम्ही 2ने भाग दिलं तर बाकी किती उरून जाते, 1 उरून जाते. म्हणून ही काय आहे, त्याला 2ने पूर्ण भाग गेलं का नाही, म्हणून ही विषम संख्या आहेत मित्रांनो. आता नंबर 2, आता ही मोठी संख्या झाली मित्रांनो, याला 2ने भाग देऊन परवडणार नाही. मग काय करायचं, त्याचं एकक स्थानचा अंक चेक करायचं मित्रांनो. एकक स्थानचा अंक किती आहे, 3. आणि आपण म्हटलोय ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 असेल तर ती विषम संख्या असते. पुढचं उदाहरण बघा मित्रांनो, उदाहरण क्रमांक 3 मध्ये एकक स्थानचा अंक किती आहे, 6. तो 1 3 5 7 9 याच्यामधल्या आहेत का, नाही, म्हणून ही विषम संख्या नाहीत. मित्रांनो तुम्हाला विषम संख्या समजली असेल. आता काय करू आपण, विषम संख्यांची बेरीज कशी करायची हे बघू. चला मित्रांनो, विषम संख्येची बेरीज बघून घेऊ. अजून आपलं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या लवकरात लवकर. असे भरपूर ट्रिक तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो, आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा लवकर. चला पुढे बघू विषम संख्यांची बेरीज. तर चला मित्रांनो, आता काय करू आपण, विषम संख्यांची बेरीज करू. विषम संख्यांची बेरीज करण्यासाठी एक सोपं फॉर्म्युला आहे मित्रांनो तुमच्यासाठी, n अधिक 1 भागिले 2 आणि त्याचं काय करायचे, तुम्हाला वर्ग करायचे मित्रांनो. वर्ग कसं करायचे त्याच्यासाठी आपण सेपरेटली व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. शॉर्ट ट्रिकचे पण व्हिडिओ, तुम्हाला स्क्वेअर कसं करता येईल, वर्ग कसा करता येईल याचे पण व्हिडिओ आपण बनवणार आहे. पण आता काय करावं लागेल, तुम्हाला आपल्या पद्धतीने वर्ग बनावावा लागेल. आणि n काय असते इथं, शेवटची संख्या. उदाहरण बघा मित्रांनो, 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 अधिक 9 अधिक 21 पर्यंत आपल्याला काय करायचं, विषम संख्या घ्यायची आणि त्यांची बेरीज करायची मित्रांनो. हे सगळे काय आहे, विषम संख्या आहेत. 1 3 5 7 9 हे सगळ्या कोणत्या संख्या आहेत, विषम संख्या आहेत. आणि त्यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला एकामध्ये 3 मिळवलं 4, 4मध्ये 5 मिळवलं 9, 9मध्ये 7 मिळवायचे 16, असं करत बसायचं नाही. सोपं काय करा, सूत्र वापरा आणि लवकरात लवकर काय करा, त्याची बेरीज करून टाका मित्रांनो. आता इथं n म्हणजे काय, आपली शेवटची विषम संख्या. शेवटची विषम संख्या काय आपली 21. शेवटची विषम संख्या 21 आहे. यांच्या जागेवर काय करा मित्रांनो, 21 टाका. 21 अधिक 1 भागिले 2 आणि त्याचा वर्ग करा. त्याचा वर्ग करायचा विसरायचं नाही. सगळ्यात पहिले आता दोघांची पहिले ब्रॅकेटमधले सॉल्व करा. 21 मध्ये 1 मिळवले 22, 22 भागिले 2, 22 भागिले 2 आणि त्यांचा वर्ग. आता मध्ये भागाकार करून घ्या मित्रांनो. बे1 बे, बे1 बे, बे1 बे, म्हणजे काय करायचं मित्रांनो, तुम्हाला 11चा वर्ग. आता 11चा वर्ग तुम्हाला पाठ पाहिजे मित्रांनो. 11चा वर्ग पाठ नसेल तर काय करा, 11 गुणिले 11 करा मित्रांनो. 11 गुणिले 11 केलं तर उत्तर येतं 121. म्हणजे या विषम संख्यांची बेरीज किती येणार आहे, 121 मित्रांनो. सोपी आयडिया आहे मित्रांनो. काय करायचं, शेवटची संख्या घ्यायची, त्याच्यामध्ये 1 मिळवायचं आणि त्याला काय करायचं, 2ने भागून त्याचा वर्ग करायचे मित्रांनो. सोपी आयडिया आहे. जस्ट ट्रिक आवडली असेल तर हे ट्रिक आपल्या मित्रांना पण शेअर करा आणि तुम्ही पण फॉलो करा आमच्या यूट्यूब चॅनलला. पुढे काय बघणार आहे आपण, महत्त्वाचं प्रकार आहे मित्रांनो, मूळ संख्या. मूळ संख्येवर भरपूर प्रश्न विचारले जातात आयोगामध्ये. भरपूर ठिकाणी स्पर्धा परीक्षा असो, MPSC UPSC मध्ये पण भरपूर मूळ संख्येवर प्रश्न विचारले जातात. आणि खास करून पोलीस भरती आणि तलाठीमध्ये तर खूप सारे प्रश्न मूळ संख्येवरच असतात. म्हणून महत्त्वाचा प्रकार हे पुढचं आपलं मूळ संख्या. चला तर आता बघू मूळ संख्या म्हणजे काय असते आणि मूळ संख्यामध्ये काय काय लॉजिक आहे, काय काय गुणधर्म आहे मूळ संख्येचे, ते आपण सगळं बघणार आहेत मित्रांनो. त्याच्यासाठी अजून सांगतो मित्रांनो, हा व्हिडिओचा फायदा तुमच्या मित्रांना पण द्या, त्यांना पण लिंक शेअर करा आणि त्यांचा पण फायदा होऊ द्या मित्रांनो. तर चला पुढे बघू मूळ संख्या. तर चला मित्रांनो, फायनली आपण मूळ संख्या हा बघू. मूळ संख्या म्हणजे काय असतं मित्रांनो, खूप महत्त्वाचं टॉपिक आहे मित्रांनो. मूळ संख्येबद्दल खूप सारे प्रश्न विचारले जातात. तर चला, मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 1 ने काय म्हणतात, ज्या संख्येला 1 ने व त्याच संख्येने भाग जातो
आता एकाने कोणत्याही संख्येला भाग जातो आणि त्याच संख्येने स्वतःला त्याच संख्येने भाग जाणार राजे मित्रांनो. अशाच संख्येंना काय म्हणायचं, अजून इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, इतर कोणत्याही संख्येने त्याला भाग जायला नको, म्हणजे त्या संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जायला पाहिजे. इतर कोणत्याही संख्येने भाग जायला नको, त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात मित्रांनो. आता तुम्ही बघा, जर 2 घेतले आपण तर 2ला एकाने आणि 2नेच भाग जातो मित्रांनो. तर 2 काय झाली, मूळ संख्या. आणि महत्त्वाचे म्हणजे मूळ संख्येची सुरुवात होती ही 2ने. मूळ संख्येची सुरुवात कुठून होते मित्रांनो, 2ने. म्हणून जर तुम्हाला विचारलं सर्वात लहान मूळ संख्या कोणती, सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, 2 मित्रांनो. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे मित्रांनो, 1 नाही. कारण फसवण्यासाठी आपल्याला आयोग काय करतो, प्रश्नामध्ये ऑप्शनमध्ये काय करतात, 1 हा ऑप्शन पण दिलेला राहतो, परंतु 1 ही मूळ संख्या नाही. सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे, 2. कारण मूळ संख्येची सुरुवातच कुठून होते, 2पासून मित्रांनो. 2ला एकाने आणि फक्त 2नेच काय होतो, भाग जातो, म्हणून 2 काय झाली, सर्वात लहान मूळ संख्या मित्रांनो. आणि अजून एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो, एकमेव अशी सम मूळ संख्या कोणती. एकमेव असते मित्रांनो, एकमेव सममूळ संख्या आहेत 2. कारण तुम्ही 2नंतर जर बघितले तर कोणतीही मूळ संख्या ही सम राहणार नाही. तर एकमेव 2 ही संख्या आहेत की जी सम पण आहेत आणि मूळ पण आहेत मित्रांनो. तर चला आता काय करू, 1 ते 50 मूळ संख्या लिहू मित्रांनो. 1 ते 50 मध्ये काय करायचे, तुम्हाला मूळ संख्या लिहायची मित्रांनो. अशा संख्या की ज्या संख्येला त्याच संख्येने आणि एकानेच भाग जायला पाहिजे, अशा संख्या काय करायच्या आपल्याला 1 ते 50 मधून लिहायची मित्रांनो. पहिले 1 तर ही मूळ संख्या नाही, कारण मूळ संख्येची सुरुवात कुठून होते, 2पासून, म्हणून 1 तर येणार नाही. आता 2ला एकाने आणि स्वतःने भाग जातो, म्हणून 2 काय होणार, ही मूळ संख्या होणार आहे मित्रांनो. पुढे 3, हो 3ला एकाने आणि 3नेच भाग जातो, म्हणून 3 काय होणार आहे, मूळ संख्या होणार आहे. 4 नाही, 4ला एकाने भाग जातो, 2ने भाग जातो, म्हणून 4 ही मूळ संख्या होणार नाही. 5 ही मूळ संख्या राहणार आहे, कारण 5ला एकाने आणि 5नेच भाग जातोय. 6 नाही, 6ला 2ने भाग जातो, 3ने पण भाग चालला जातो, म्हणून ती मूळ संख्या राहणार नाही. 7 हो 7 ही काय राहणार आहे, मूळ संख्या राहणार आहे, कारण 7ला एकाने आणि 7नेच भाग जाणार आहे. 8 नाही, 8ला तर 2ने भाग चालला जातो मित्रांनो. 9 नाही, 9 ही मूळ संख्या येणार नाही, कारण 3ने भाग जातो 9ला, म्हणून 9 ही मूळ संख्या येणार नाही मित्रांनो. 10 तर येणारच नाही, कारण त्याला 2ने भाग जातो, ती मूळ संख्या पण आहेत. 11 हो 11 काय आहे, आपली मूळ संख्या आहेत, कारण 11ला फक्त एकाने आणि 11नेच भाग जाणार आहे. 12 तर येणारच नाही. 13 हो 13 ही काय आपली मूळ संख्या आहे. 14 नाही, कारण 14ला 2ने भाग जातो, 7ने भाग जातो. 15 नाही, 15ला 5ने भाग चालला जातो मित्रांनो. 16 नाही, 17 हो 17 आपली मूळ संख्या आहे. 18 नाही, 19 हो 19 पण काय आपली मूळ संख्या आहे. 20 नाही, 21 नाही, 21ला 3ने भाग जातो मित्रांनो, म्हणून ती मूळ संख्या येणार नाही. 7ने पण चालला जातो, भाग जातो त्याला. 22 नाही, 23 हो 23 काय आपली मूळ संख्या आहे मित्रांनो, कारण 23ला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, त्याला फक्त एकाने आणि 23नेच भाग जातो. 24 नाही, 25ला तर 5ने भाग जातो, 5 25. 26 नाही, 27 नाही मित्रांनो, 3 9 27, 9 त्रिक 27, म्हणून 27 मूळ संख्या येणार नाही. 28 नाही, 29 हो 29 काय येणार आहे, आपली मूळ संख्या येणार आहे, कारण त्याला एकाने आणि 29नेच भाग जाणार आहे मित्रांनो. 30 नाही, 31 हो 31 पण काय येणार आहे, आपली मूळ संख्या येणार आहे. 32 नाही, 33 नाही, 11 त्रिक 33, कारण 3ने भाग चालला जातो, म्हणून 33 ही मूळ संख्या येणार नाही. 34 35 नाही, 36 नाही, 37 हो 37 काय येणार आहे, आपली मूळ संख्या येणार नाही, कारण 37ला कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही, त्याला एकाने आणि 37नेच भाग जाणार आहे. 38 नाही, 39 नाही, 33 39, 3ने भाग चालला जातो मित्रांनो, 13ने पण भाग जातो, म्हणून 39 ही मूळ संख्या नाही. 40 41ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, फक्त एकाने आणि 41नेच भाग जातो, म्हणून ती पण मूळ संख्या आहे. 42 नाही, 43 हो 43 काय आपली मूळ संख्या आहे. 44 45 नाही, 45ला भाग
चालला जातो 5 आणि 46 नाही 47 हो 47 काय येणार आहे आपली मूळ संख्या येणार आहे 48 49 49 येईल का नाही कारण 7 7 काय होऊन जातो 49 होऊन जातो 49 येणार नाही 50 तर येणार नाही. हे झाले आपले 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्या. मित्रांनो ज्या संख्येला भाग जात नाही त्या संख्येला मूळ संख्या असे म्हणतात. मग आपण काय केलं 1 ते 50 मूळ संख्या लिहिले. तुम्ही काय करा 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या पाठ ठेवा. लक्षात ठेवा मित्रांनो. जर लक्षात नसेल तर त्याला भाग देऊन बघा त्याला कोणत्याही संख्येने भाग जातो का ते काय करा चेक करून बघा. जर जात असेल तर ती मूळ संख्या नाही आणि त्याला फक्त एकाने आणि त्याच संख्येने भाग जात असेल तर ती मूळ संख्या आहेत. मित्रांनो आपण खूप साऱ्या प्रकारे अजून संख्येचे परंतु आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या महत्त्वाने लागणारे सम विषम नैसर्गिक आणि समसंख्या आपण बघितले. अजून एक महत्त्वाचा प्रकार असतो जोड मूळ संख्या. त्याच्यावर पण भरपूर प्रश्न विचारले जातात मित्रांनो. ते पण काय करू आपण बघून घेऊ जोड मूळ संख्या. चला पुढे बघू जोड मूळ संख्या. परंतु तुम्ही अजून आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. तर चला पुढे बघू आपण जोड मूळ संख्या. तर चला मित्रांनो संख्येच्या प्रकारामध्ये पुढच्या प्रकारे आपल्या जोड मूळ संख्या याच्यावर पण कधी कधी प्रश्न येतात म्हणून आपल्याला हे बघावं लागते मित्रांनो. चला जोड मूळ संख्या म्हणजे काय. जोड मूळ संख्येच्या पहिले तुम्हाला मूळ संख्या माहित पाहिजे आणि पहिले आपण मूळ संख्या बघितली. आता काय केलं मी 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या लिहिली आहेत 2 3 5 असं 97 97 पर्यंत मूळ संख्या लिहिली आहे मित्रांनो. याच्यामध्ये काय करायचे तुम्हाला जोड मूळ संख्या. मित्रांनो जोड मूळ संख्या म्हणजे काय अशा मूळ संख्या की त्यांच्यामधला फरक किती पाहिजे दोनाचा पाहिजे मित्रांनो. त्यांच्यामधला फरक कितीचे पाहिजे दोनाचं त्यांना काय म्हणायचं जोड मूळ संख्या. जोडी बनवायची मित्रांनो तुम्हाला. सगळ्यात पहिले काय करू आपण जोड मूळ संख्या शोधू. चला तर मित्रांनो 1 ते 100 मध्ये काय करू आपण जोड मूळ संख्या शोधू. त्यांच्यामधला फरक कितीचे पाहिजे दोनाचा पाहिजे. बघा 3 आणि 5 3 आणि 5 बघितलं तर त्यांच्यामधला फरक कितीचे मित्रांनो दोनाचा. म्हणून पहिली जोड मूळ संख्या काय झाली आपली 3 आणि 5. अजून बघितलं तर 5 आणि 7 यांच्यामधला पण फरक कितीचा आहे मित्रांनो दोनाचा. म्हणून 5 आणि 7 ही पण काय झाली आपली जोड मूळ संख्या. 11 आणि 13 हो 11 आणि 13 यांच्यामधला पण फरक कितीचा आहे दोनाचा आणि दोघी पण काय आहे मूळ संख्या आहेत. म्हणून 11 आणि 13 हे पण काय झाले आपली जोड मूळ संख्या. पुढे बघितलं 17 आणि 19 17 आणि 19 यांच्यामधला पण फरक कितीचा आहे मित्रांनो दोनाचा. म्हणून 17 आणि 19 ही पण काय झाली आपली जोड मूळ संख्या. 19 आणि 23 मधला फरक दोनाचा नाही म्हणून ते आपली जोड मूळ संख्या राहणार नाही. पुढे जर बघितलं आपण 29 आणि 31 29 आणि 31 ह्या दोघांमधला फरक कितीचे आहे दोनांचं म्हणून ही काय झाली आपली जोड मूळ. पुढे 41 आणि 43 यांच्यामधला पण फरक किती आहे मित्रांनो दोनाचा. म्हणून 41 आणि 43 हे पण काय आपली जोड मूळ संख्या आहेत मित्रांनो. पुढे जर बघितलं आपण तर 59 आणि 61 यांच्यामधला फरक किती आहे दोनाचा आणि दोघी मूळ संख्या आहेत म्हणून जोड मूळ संख्या काय आहे आपली 59 आणि 61. पुढे जर बघितलं आपण 71 आणि 73 यांच्यामधला फरक कितीचे मित्रांनो दोनाचं म्हणून 71 आणि 73 ही पण काय आपली जोड मूळ संख्या आहेत. पुढे 79 आणि 83 यांच्यामधला फरक 4च होतो म्हणून ही जोड मूळ संख्या नाही येते. पुढे जर बघितलं तर आपली कोणतीही जोड मूळ संख्या येणार नाही. म्हणून काय झालं मित्रांनो आपल्या जोड मूळ संख्या 1 ते 100 मधले काय 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 आणि शेवटची जोड आहे 71 73. तर हे जोड मूळ संख्या आहेत मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल आणि आमच्या ट्रिक जर आवडल्या असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुमचे आवडीचे मित्र तुमचे लंगोट्या यार असेल त्यांना पण काय करा शेअर करा कारण त्यांना पण याचा काय फायदा व्हायला पाहिजे. कारण मित्रांनो तलाठी भरतीच्या पुढे पेपर येते आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा यूट्यूब चॅनल खूप फायदेशीर ठरणार आहे. म्हणून काय करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा येणारे ट्रिक लक्षात ठेवा आणि हमखास तुम्ही ह्या तलाठी भरतीमध्ये तलाठी होणार याची गॅरंटी आम्ही देतो जर तुम्ही आमच्या ट्रिक वगैरे फॉलो केल्या तर. तर मित्रांनो आभारी आहे तुमचं. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुमचा वेळ दिल्यावर असंच आमचे व्हिडिओ बघत राहा तुमच्या मित्रांना पण शेअर करत राहा आणि लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला पाहिजे म्हणून यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.